नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। गेल्या काही आठवड्यामध्ये एका औरंगजेबाचं नाव गाजतंय, जरा गाजवलंच जातंय। सगळीकडे आपण बघतोय जो औरंगजेबावरती बोलतोय त्याची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही त्या अबू आझमीच्या सगळ्या बोलण्यावरून। तो अबू आझमी म्हणतोय की हा औरंगजेब मोठा कोण या देशाचा उद्गाता होता आणि त्याने या देशाला महान केलं आणि त्याच्या वेळेला देशातनं सोन्याचा धूर निघत होता। आता सोन्याचा निघत होता की कशाचा याला सांगितलं पाहिजे जरा इतिहासात जाऊन मागे। जरा खरंच औरंगजेब आणि औरंगजेबाची कबर तोडायला पाहिजे का, किंवा खरंच ती गरजेची आहे का, किंवा ती जर औरंगजेबाची कबर तोडून टाकली तर त्याचे परिणाम काय होतील, किंवा या सगळ्या बाबतीत आजचा हा व्हिडिओ आहे। अत्यंत महत्त्वाचा आहे, बोललं पाहिजे, निर्भीडपणे बोललं पाहिजे, जी सत्य बाजू आहे ती मांडली पाहिजे, जे असत्य आहे ते आपल्या सगळ्यांसमोर आणलं पाहिजे, त्यासाठीच हा खास व्हिडिओ आहे। औरंगजेब ज्या वेळेला या देशामध्ये आला, ज्या वेळेला म्हणजे इथं राज्य करत होता आपल्या या सगळ्या हिंदुस्थानावरती, तेव्हा औरंगजेब हा फक्त सत्ता पिपासू होता। हा संपूर्ण इतिहास सांगतोय की हा औरंगजेब सत्ता पिपासू आहे, जो स्वतःच्या भावाला मारतो, स्वतःच्या बापाला कैद करून ठेवतो, कित्येक सरदारांना मृत्यूच्या घाटामध्ये फेकून देतो। हा औरंगजेब दगाबाज आहे, हे नेहमी इतिहास कागदपत्र आणि इतिहासातल्या अनेक घटना सांगतायत। या आपल्याला काही लांब नाही, आपल्याला काही कुठे समजत नाही अशातला भाग नाही आहे। छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला गेले, आग्र्याला गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठा कोण हा चुहा या असल्या गोष्टी करून छत्रपतींचा केलेला अपमान असो, त्यानंतर छत्रपतींना दगा देण्याच्या हिशेबाने ज्या काही गोष्टी आखत होता औरंगजेब, त्यांना मारण्यापर्यंत त्या सगळ्या गोष्टी हा एक उत्तम शासक करू शकतो का, हा प्रत्येकाने विचार केला पाहिजे। प्रत्येक मुस्लिमानं पण विचार केला पाहिजे, म्हणजे जो मुस्लिमांचा देखील झाला नाही औरंगजेब, मुस्लिमांचा देखील। आता जो माणूस एखादा औरंगजेब स्वतःच्याच आजूबाजूच्या लोकांचा खून करून मारून टाकतो, तो खरंच कसं होईल कोणाचा? इतिहास त्याला साक्ष आहे। या सगळ्या गोष्टी त्याच्या क्रूरतेचा कळस दाखवतात, कळस। त्यानंतर हा औरंगजेब कित्येक फरमानं काढतो की कित्येक काशीचे मंदिर असो, काशी विश्वनाथ असो, या सगळ्या मंदिरांना तोडण्याची फरमानं काढतो की हा हिंदू धर्मच नको। त्याच्यानंतर हाच औरंगजेब ज्या हिंदू जी लोक आहेत सामान्य, त्यांना कन्वर्ट करून मुस्लिम करा म्हणून फरमानं काढतो। म्हणजे जो जिहाद वृत्ती आणि जिहाद विचाराचा माणूस आहे, तो आमच्या देशाचा उद्गाता कसा काय होऊ शकतो? जो औरंगजेब इथं येतो महाराष्ट्राच्या मातीमध्ये, इथं 27 वर्ष राहतो, कशासाठी राहतो? कारण कुठेतरी या छत्रपती ही जी शिवाजी और संभाजी है, ही जी लोक आहेत कुठेतरी हिंदूंचं राज्य उभं करतायत, हे हिंदवी स्वराज्य उभं करतायत, त्याला समूळ नाश केला पाहिजे म्हणून जो औरंगजेब आपलं सगळं घरदार सोडून इथं महाराष्ट्रामध्ये येतो। इथं येऊन तो छत्रपती संभाजी महाराजांना 40 दिवस हाल करून मारतो। त्या सगळ्या गोष्टी तुम्ही चित्रपटातून पाहिल्या असतील की इथं काहीच नाही 10-20% दाखवलंय। नक्की खरा त्यांच्यावरचा केलेला जुलूम जर आपण पाहिला ना, आपण अक्षरशः अन्नत्याग करू, इतकी भयंकर ती सगळी गोष्ट त्यांनी घडवून आणली छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात। त्या माणसाला आम्ही देशाचा उद्गाता समजतो, त्या माणसाला आम्ही या देशावरती प्रेम करणारा माणूस समजतो। त्याच्या काळामध्ये सोन्याचा धूर निघाला, जी रयत 450 वर्ष जी रयत अंधकारात होती, याच औरंगजेबाचे सैनिक आणि ही सगळी लोक येऊन आपल्या बायाबाबांना भोगत होते, लुटत होते, शेतकऱ्यांना मारत होते, कापून झाडांना टांगवत होते। हे देशप्रेम, यातून ही देशभक्ती जागी झाली। आणि मग ज्या छत्रपतींनी जन्म घेऊन इथं स्वराज्यातल्या स्वातंत्र्याची ठिणगी पेरली, त्यांनी सांगून दिलं की इथली प्रत्येक स्त्री अभिमानाने फिरू शकते, इथला शेतकरी अभिमानाने राहू शकतो, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो। हा खरा स्वातंत्र्य मिळवून देणारा व्यक्ती, हा खरा राजा। आम्ही यांना पूजलं पाहिजे, मग ते कोणत्याही आम्ही जाती धर्माचे असो। शिवाजी महाराजांनी कधी सांगून नाही ठेवलं की आपल्या राज्यात मुसलमान चालणार नाहीत रे बाबा, मला बाकी कोण नको आहे, मला आपलीच माणसं पाहिजेत, नाही असं करून ठेवलं त्यांनी कधी। येणाऱ्यास अभय दिलं। शाहिस्ते खानाच्या महालात महाराज शिरले म्हणून काय तिथल्या स्त्रिया घेऊन पळून नाही नेल्या तिथल्या मावळ्यांनी आपल्या। छत्रपतींनी सांगितलं स्त्री ही देवाऱ्यातली देवता आहे, मग ती कोणाचीही असो, ती मुघलाची असो नाही तर आपली असो, ती आपल्यासाठी देवताच असली पाहिजे। हा विचार पेरणारे, हा विचार सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठं, आणि हा औरंगजेब कुठं, जो कित्येक रयत भोगत होता, बाया बापड्यांना कापून फेकत होता, जो स्वतःच्या नातेवाईकांचा, स्वतःच्या रक्ताच्या माणसांचा होऊ शकला नाही, तो औरंगजेब या देशाचा मला असं वाटतं की या देशाला उभा करणारा माणूस कसा काय होऊ शकतो? आणि मग या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा पाहतो, त्यानंतर आपल्याला विचार येतो की औरंगजेबाची कबर असली पाहिजे की नाही। या प्रश्नाकडे आपण एकदा सविस्तर बोलायचं आता आपल्याला इथून पुढं। मी तुम्हाला हे सगळं सांगितलं औरंगजेब कसा आहे आणि काय आहे, पण औरंगजेबाची कबर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगडावरची, कधीतरी हे दोन फोटो असे समोरासमोर घ्या
आणि कधीतरी त्यातला फरक एकदा समजून घ्या की नक्की काय झालं 350 वर्षामध्ये, नक्की काय झालं, काय बदल झालाय. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आजही त्याच ठिकाणी तशीच तीच अवस्था. आमच्या नाही महाराजांची समाधी संगमरावरात बनली, औरंगजेबाची बनली. ज्यानं या देशाला लुटलं, ज्यानं या देशावरती अत्याचार केले, या मातीतल्या माणसांना याच मातीत गाडलं, ज्यानं क्रूरतेनं, ज्यानं आपल्या राजांना मारलं, त्या औरंगजेबाची कबर संगमरावरात आहे. संगमरावरात चकचकीत पांढरा शुभ्र संगमरावर, धूप दीप अगरबत्त्या लागतायत, निधी येतोय. काय काय तिथं उदात्तीकरण चालू आहे. त्याला आलमगीर मानतायत, त्याला देव मानतायत सगळी लोक. आमच्या छत्रपतींच्या पुतळ्यांवरती शाई फेक होते, आमच्या छत्रपतींची विटंबना केली जाते, आमच्या छत्रपतींविषयी काय काय नको त्या गोष्टी बाहेर टाकल्या जात आहेत. आमच्याच जातीत या अवलादी झाल्यात. आमच्या महाराजांच्या विरोधात आपलीच काही बांडगुळं पुढे येत आहेत महाराजांचा विरोध करायला, महाराजांच्या विचारसरणीचा विरोध करायला. नाही, महाराज पुरोगामी होते, महाराज सेक्युलरवादी होते. अनेक जण म्हणतात महाराज कट्टर हिंदुत्ववादी होते. आम्ही या सगळ्या गोष्टी करत बसतो. त्यांनी बरोबर जे घ्यायचं ते बरोबर घेतलं. त्यांनी बरोबर जे काय करायचं त्या काँग्रेसच्या काळात उदात्तीकरण करून ठेवलं. संगमरावराच्या काय काय भिंती जरा कधीतरी भेट द्या जाऊन जरा बघा काय केलं त्यांनी, काय आपण करतोय. आपल्या रायगडाचं अजून उत्खनन करतायत. आमचे छत्रपती संभाजी महाराज ते कोल्हापूरचे उत्खनन खोदा काय खाली येते. चला एक भिंतीला दगड कुठला लावायचा तो राहायला बाजूला, आम्ही खोदत बसलोय. रायगड प्राधिकरण समिती झालं 40 वर्ष काम करते, बहुतेक कित्येक करोड रुपये खर्च झाले. आमच्या गगनचुंबी इमारती उभा राहिला शहरांमधल्या, आमचा रायगड नाही उभा राहू शकला अजून 60 वर्षात, नाही राहू शकला उभा. हे दुर्दैव आहे आमचं. आम्ही उत्खनन करतात पुरातत्व खातं, ते भेकारचोट पुरातत्व खातं उत्खनन करते, ज्यांचा उपयोग नाही. ते कशाला ठेवलंय तिच्याला मला काही समजत नाही. ते पुरातत्व खातं नुसतं नावातच त्याच्या पुरातत्व आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार कराल तेव्हा तुम्हाला समजेल की औरंगजेबाची कबर महत्त्वाची आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. उदात्तीकरण झालं पाहिजे, कशाचं उदात्तीकरण केलं पाहिजे कुणी, आणि समाधी त्याची कबर असो नाही तर आपली समाधी असो संगमरावरात असायला पाहिजे कोणाची, याचा जरा विचार गांभीर्यानं आम्ही केला ना, त्यानंतर आपल्याला समजतं की आपण काय लायकीचे आहोत. मी लायकीच काढल्या सरळ, कारण आम्ही फक्त घोषणा द्यायला, आम्ही फक्त दिसलं की रक्त उसळवायला तयार आहोत, पण आम्ही या गोष्टींचा बारीक विचार कधी केला नाही. पण आज जेव्हा औरंगजेबाची कबर तोडायची आहे, औरंगजेबाची कबर तुटली पाहिजे म्हणून सरकारमधली काही लोक पुढे येत आहेत, त्याचा मला अभिमान आहे. अभिमान. औरंगजेबाची कबर संगमरावरात निश्चित नसायला पाहिजे. औरंगजेबाची कबर ही अशीच कुठंतरी धूळ खात पडली पाहिजे. हे संपूर्ण या इथल्या देशातल्या मुसलमानांनी देखील आणि हिंदूंनी देखील आणि सगळ्या जाती धर्मांनी हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की ज्या माणसाचा या देशाला कधीच काही उपयोग झाला नाही, त्या माणसाचं आम्ही उदात्तीकरण करतोय, हे सगळ्यात मोठी चूक आहे आपली, सगळ्यात मोठी चूक आहे. जरा धार्मिक तेढ्यातून आणि धार्मिक त्या कट्टर त्या सगळ्या विचारातून बाहेर या आणि मग विचार करा की औरंगजेब आमच्यासाठी योग्य होता की अयोग्य होता. प्रश्न हा नाही आहे की त्यानं हिंदूंवरतीच अन्य अत्याचार केले म्हणून हिंदूच त्याचा विरोध करतात. मुसलमानांनी देखील एक गोष्ट लक्षात ठेवावी, औरंगजेब कधी मुस्लिमांचा देखील झाला नाही, कधीच झाला नाही, कधीच. त्याने स्वतःच्या सत्ता पिपासू त्या गोष्टीसाठी कित्येकांना मारून टाकलं, कित्येकांना. त्यानं हे नाही बघितलं की हा मुसलमान आहे की कोण आहे, तिथल्या तिथे मारून टाकलं त्याने. एवढा क्रूर शासक हा आमचं रोल मॉडेल होऊ शकतो या देशात, याच्यासारखं खरंच दुर्दैव नाही आहे. आमच्या महाराजांच्या समाध्या, आमच्या मावळ्यांच्या समाध्या, आमच्या ज्या कोणी तुम्ही समाधी जिथं आपल्या पाहाल तिथं जाऊन बघा की आपल्या समाध्यांची काय अवस्था आहे आणि यांच्या समाध्यांचं काय उदात्तीकरण आहे. प्रश्न हा आहे फक्त, यातला फरक एवढाच आहे की ही सगळी लोक, ही औरंगजेब असो नाही तर ही सगळी लोक क्रूर शासन करते होते, आणि इकडची सगळी लोक ही स्वतः रयतेसाठी, दुसऱ्यासाठी जगणारी निस्वार्थी लोक, या मातीसाठी, या भूमीसाठी जगणारी, सर्वांना सामावून घेणारी लोक, म्हणून यांच्याकडे आपल्याला पाहिलं पाहिजे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. यातून बोलायचं फक्त एकच आहे आणि मला सांगायची फक्त एकच गोष्ट आहे की औरंगजेबाची कबर आम्हाला नको आहे, औरंगजेबाचे विचार देखील आम्हाला नको आहे. कारण ते विचार येणाऱ्या पिढ्या फक्त नासवतील, घडवणार नाहीत. पण आमच्या छत्रपतींचा विचार कुठल्याही जाती आणि धर्मासाठी तो नेहमी प्रेरणादायी ठरेल, हे सगळ्यात महत्त्वाचं आणि सूचक वक्तव्य मी आज तुम्हाला सांगतोय. आम्हाला फक्त महाराज वाचता आले पाहिजेत, आम्हाला महाराज शिकता आले पाहिजेत. नुसतं शिकून नाही, महाराजांसाठी काहीतरी करायची प्रेरणा, काहीतरी रस्त्यावरती उतरून तिथं आपलं योगदान देण्याची प्रेरणा आमच्यामध्ये आली पाहिजे. तरच या सगळ्या गोष्टी होतील. नाहीतर आम्ही असे रायगड अजून पुढचे 100 वर्ष खोदत राहू. आमचा रायगड आम्हाला जसा होता तसा पाहायला मग मिळणार नाही.
मला तरी सध्या वाटेना तो मिळेल म्हणून. ते 100 कोटी कुठं जातात काय जातात मला माहीत नाही, पण ते निश्चित खाली जातात अर्धे तरी. एवढं मी तुम्हाला शाश्वत सांगू शकतो, एवढं मी तुम्हाला व्यवस्थित सांगू शकतो. म्हणून म्हटलं ना की आपलेच साले चोर आहेत अर्धे, आपलेच चोर आहेत. तेव्हाही होते महाराजांच्या काळात, आजही आहेत आणि इथून पुढेही राहतील. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आम्हाला औरंगजेब नाही, आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं उदात्तीकरण करायचं आहे. एवढंच प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांनी लक्षात ठेवायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, छत्रपती म्हणजे फक्त हिंदूंचेच असं नाही आणि असं कदापि असू नये असं मला तरी वैयक्तिक वाटतं. छत्रपतींचा विचार प्रत्येकानं घ्यावा आणि छत्रपतींच्या पावलावरती प्रत्येकानं चालावं या मताचा मी आहे. ते कट्टर हिंदुत्ववादी होते, निश्चित होते, पण हिंदुत्ववादी कट्टर होते म्हणून काही गोरगरीब मुसलमानांना त्यांनी कापून आणि मारून आणि औरंगजेबासारख्या गोष्टी केल्या नाहीत. तुम्ही जर आमच्या विचारांवरती चालायला येत असाल तर निश्चित या तुमचं स्वागत आहे असं म्हणणारा आमचा राजा निश्चितच मोठा होता, तो बलवान होता, तो चांगल्या विचारांचा होता आणि मोठ्या काळजाचा होता, एवढंच मात्र नक्की.